नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड थेट दिल्लीतून आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अखेर दिल्लीच्या राजधानीत भाजपचा भगवा झेंडा उतरवून आपला झेंडा फडकवला. ही घटना महाराष्ट्रासाठी आणि देशाच्या राजकारणासाठी ऐतिहासिक मानली जात आहे. उद्धव ठाकरे यांचा विजय दिल्लीत अप्रतिम आणि दमदार ठरला आहे. आता शिवसेनेकडे दिल्लीतील या संपूर्ण भागावर एक हाती सत्ता आहे. गेल्या 3 महिन्यापासून ही निवडणूक आणि तिचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशभर लक्ष वेधून घेत आहेत. या सर्व घडामोडीबद्दल उद्धव ठाकरे यांनीही आपले विचार मांडले आहेत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या बाहेरील शिवसैनिकांबद्दल ठाकरे यांनी म्हटले होते की जो शिवसैनिक बाहेर आहे तो खराखुरा हिंदुत्ववादी आहे आणि तो नक्कीच शिवसेनेला त्या भागात विजय मिळवून देईल. पण त्याच निवेदनानंतरच भाजपला त्या संपूर्ण निवडणुकीत मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने त्या भागात आपले वर्चस्व सिद्ध केले. देशाच्या राजधानीतून दिसलेला हा अनुभव स्पष्ट सांगतो की बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना निर्माण केली होती ती फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नव्हती, तर संपूर्ण देशभर पसरलेली होती. आज हे उदाहरण महाराष्ट्रातील कट्टर निष्ठावंत शिवसैनिकांच्या समोर स्पष्टपणे समोर आले आहे. मित्रांनो, बाळासाहेब ठाकरे यांनी 50 वर्षापूर्वी जी भूमिका घेतली होती ती फक्त महाराष्ट्रातील मराठीसाठी नव्हती, तर देशभर हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वासाठी ठाम होती. त्यांच्या या दृष्टिकोनानुसार आजही शिवसेनेचा प्रभाव फक्त महाराष्ट्रापुरता नाही, तर भारतभर, अगदी पाकिस्तानमध्ये सुद्धा जाणवतो. आजही शिवसेना स्पष्ट करते की महाराष्ट्रात किंवा देशात पाकिस्तानची मॅच कधीही होऊ देणार नाही. हा प्रभाव आणि दरारा फक्त एका राष्ट्रीय पक्षाचा आहे, एका राज्यपत्र पक्षाचा, आणि तो म्हणजे शिवसेना. मित्रांनो, आता पाहूया की राज्य पातळीवरील शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दिल्लीच्या तख्तावर आपला सर्वात मोठा भगवा झेंडा कसा फडकवला आहे. चला आपल्याला ही बातमी सविस्तर पाहूया. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील निवडणुका संपलेल्या आहेत. महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका महाराष्ट्रात पूर्ण झाल्या आहेत. हा निवडणूक महोत्सव महाराष्ट्राने जवळून अनुभवला. तरीही यावेळी ईव्हीएम वर संशय निर्माण झाल्याचे आपण पाहिले होते. परंतु मित्रांनो, या निवडणुकांमध्ये ईव्हीएम वापरलेले नव्हते. यामुळेच अनेक भागात काँग्रेससह इतर पक्षांचे विजय दिसू लागले. हे कारण समजावून सांगण्याची गरज नाही. आता प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे यांचा विजय कसा आणि कोणत्या पद्धतीने झाला. चला मित्रांनो, याची सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगतो. बॅलेट पेपरवर झालेल्या या निवडणुकांमध्ये शिवसेनेचं, विशेषतः ठाकरे नेतृत्वातील वर्चस्व महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात स्पष्टपणे दिसत आहे. हा विजय म्हणजे उद्धव ठाकरे यांचा स्वप्न साकार झाला. दिल्लीच्या तख्तावर भगवा झेंडा फडकवण्याचं स्वप्न जे अखेर साकार झालं. महाराष्ट्र हा समाजप्रिय राज्य आहे जिथे सर्व जाती धर्म एकत्र चालतात. छत्रपती शिवरायांपासून ते बाळासाहेब ठाकरे यांपर्यंत महाराष्ट्रातील नेत्यांनी सर्व धर्म व जाती एकत्र करून शिवसेनेला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व या भूमिकेत आपला पक्ष पुढे नेला. आज शिवसेनेची उपस्थिती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत, गुजरात पासून ते अरुणाचल प्रदेश पर्यंत संपूर्ण देशात शिवसेनेच्या शाखा सक्रिय आहेत आणि त्या आजही आपली ताकद दाखवत आहेत. शिवसेना एकमेव असा कडवट हिंदुत्ववादी पक्ष आहे ज्याकडे संपूर्ण भारतात पाहिले जाते. देशातील सर्व राज्यांमध्ये शिवसेनेला मान्यता मिळाली असून ही ओळख शिवसेना प्रमुखांनी अजरामर केली आहे. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेला महाराष्ट्र सोडून देशाच्या इतर भागांमध्ये आपला भगवा झेंडा फडकवण्याची संधी मिळाली आणि या संधीचा पूर्ण वापर करत भाजपसह इतर राजकीय पक्षांचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जोरदार पराभव केला. मित्रांनो, देशातील पश्चिम रेल्वे ही सर्वात मोठी रेल्वे लाईन मानली जाते. या मार्गावर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकमध्ये कामगार संघटना, विशेषतः रेल्वे कामगार सेनेचा प्रभाव अतिशय मजबूत आहे. त्यामुळे पश्चिम पट्ट्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व स्पष्ट दिसते. मात्र दिल्लीच्या तख्तावर मात्र या भागातील ठाकरे नेतृत्वाची ताकद तितकी स्पष्ट नव्हतं. तरीही पश्चिम रेल्वेमध्ये शिवसेनेने आपली ताकद सिद्ध केली. मित्रांनो, 10 वर्ष अखंड काम करत कामगारांच्या न्यायासाठी धावत राहणारी शिवसेना आणि तिचे नेते, विशेषतः अरविंद सावंत यांच्यासह राज्यसेवेत कार्यरत खासदार हिंदी भाषिकांच्या समस्या आणि कामगारांच्या हक्कांसाठी सतत पुढे राहतात. या दृष्टिकोनामुळे शिवसेना उत्तर भारतात सुद्धा कामगार संघटनाच्या दृष्टीने प्रख्यात आहे. इतर कोणताही पक्ष कामगारांच्या पाठीमागे अशा प्रकारे ठाम राहत नाही. तर उद्धव ठाकरे नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्रात असूनही दिल्लीत कामगारांच्या हितासाठी अखंड काम करते. यामुळे रेल्वे कामगार सेनेच्या जवळजवळ 27 पैकी 26 ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे. दिल्लीतील रेल्वे कामगार सेनेत उद्धव ठाकरे
यांनी पहिल्यांदाच आपले वर्चस्व स्थापित केले आहे आणि या भागात भाजप सत्ता असूनही बॅलेट पेपरवर त्यांना सलग धक्के बसत आहेत, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद पुन्हा स्पष्ट झाली आहे. मित्रांनो, तेलंगणामध्ये झालेला विजय काँग्रेस आणि इतर पक्षांचा मोठा यश म्हणून पाहिला जातो. तेथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. सध्या दिल्लीसह इतर राज्यांमध्ये देखील बॅलेट पेपरवर निवडणुका होत आहेत आणि या सर्व ठिकाणी भाजपला सलग धक्के बसत आहेत. मात्र ईव्हीएम वर भाजप जिंकले तरी या बॅलेट पेपरवरच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांचा भगवा झेंडा दिल्लीवर पहिल्यांदाच फडकला आहे. हा विजय शिवसैनिकांचा आहे असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या 5 वर्षापासून निष्ठावान शिवसैनिक रस्त्यावर घरात न राहता अखंड लढत राहिले. त्यांनी कामगारांची जोपासना केली आणि त्याच कामगारांच्या मदतीने शिवसेना दिल्लीमध्ये 27 पैकी 26 जागी भगवा झेंडा फडकवण्यात यश मिळाले. ठाकरे यांच्या मते हीच खरी शिवसेनेची ताकद आहे. मित्रांनो, लवकरच मातोश्री येथे सर्व विजयदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. हा विजय उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य निष्ठावान शिवसैनिकांसाठी मिळवून दिला आहे. या भागात भाजपला मोठा धक्का बसला असून काँग्रेसला इथे फारसे यश मिळालेले नाही. कामगारांसाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेची ओळख आहे आणि याच संघटनेने या भागात आपले पहिले वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता संपूर्ण देशभर लढण्याची जाहीर घोषणा केली आहे. मित्रांनो, हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेरील पहिला महान विजय मानावा लागेल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका वेगळ्या टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.